माझ्यावर कुणी हक्कभंग आणला तर मी त्याचा कसा भंग करतो ते पहा। शंभूराज देसाईंकडून आलेल्या नोटीसला रवींद्र धंगेकर यांनी हा इशारा दिलाय। मला आलेल्या नोटीसला मी उत्तर देणार असं रवींद्र धंगेकर यांनी म्हटलंय। अजय तावरेच्या पाठीशी सरकारमधील एक माणूस आहे असा आरोप देखील धंगेकर यांनी केलाय। राहुल नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष आहेत, तुम्ही त्या सभासद आहात त्या सभागृहाचे, तुमची तक्रार आता ते राहुल नार्वेकरांकडे करणार आहेत आणि हक्कभंग माझ्यावर कुठला हक्कभंग आणला तर मी त्याचा भंग करेन। कसा भंग करेन ते तुम्हाला तुमच्याच चॅनलमधनं करेन। तर त्यांनी मला देऊ द्या नोटीस, त्याचं उत्तर मी देईन। हलनोर यांनी चौकशीत अशी सांगितल्याची माहिती मिळते की तावरेंनी दबाव टाकला या सगळ्या गोष्टीमध्ये। तावरे हा शासनाचा माणूस होता, शासनाचं त्याला वरच असं होतं। वर्षानुवर्ष त्याला त्या खुर्चीवर ठेवण्याचं काम त्या खात्याचे मंत्री आसम मुसीब यांच्या आशीर्वादाखालीच ते आहे। आणि ते चोराच्या उलट्या बंबा अधीक्षक ठरवतो का खाली कोण, डीन ठरवतो का खाली कुठली लोक पाहिजे, सरकारचा आदेश पाळणार आहे तो। पण ह्याच्यामध्ये एक शंका वाटते की हा तपासाचा भाग असू शकतो। डीनला जर शासन होतं तर पोलीस आयुक्ताला झालं पाहिजे, पोलीस आयुक्ताला झालं तर राजपूतला झालं पाहिजे, कारण त्या सिस्टीममधनं चुकीचा कारभार तपास अधिकाऱ्यांनी चालू केला। म्हणजे अजय तावरेला अटक होताना 2 निलंबित तपास अधिकारी अटक व्हायला पाहिजे। याला धरून एक प्रश्न आहे। खरं तर काल डीन जे आहेत ससूनचे विनायक काळे यांनी एक पत्रकार परिषद घेतली, त्यात त्यांनी संबंधित मंत्र्यांनी सुनील टिंगरेंच्या पत्रावर सही केल्यानंतर अजय तावरेंची नियुक्ती झाली असं सांगितलं आणि अवघ्या 1 तासात त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं। त्या मंत्र्यांनी, वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी दबाव आणला असावा असं वाटतं। ह्याच्यामध्ये मला एक शंका वाटते की डीन काळे हे मॅटमधनं नियुक्ती झालेली आणि सरकारला चॅलेंज देऊन त्या ठिकाणी आलेत। त्यामुळे त्यांच्यावर काय कुरघोडी करण्याची शक्यता आहे का अशी शंका मला वाटते। आणि ह्यांच्या विचाराचा कोण डीन तिथं आणून ह्या सगळ्या केसमध्ये सारव करायची आहे का ही शंका त्याच्यामध्ये मला येते। पण जर डीनला ताकीद दिली तर पोलीस आयुक्ताला ताकीद दिली पाहिजे, कारण पोलीस आयुक्ताचे खालचे तपास अधिकारी चुकलेले आहेत। डीन चुकलं, अजय तावरे चुकला म्हणून डीन चुकला, पोलीस अधिकारी चुकले मग आयुक्त त्याला कारणीभूत होते। मग एकाला एक न्याय एकाला एक न्याय करता जे तपास अधिकारी होते ज्यांना निलंबित केलं त्यांच्या फौजदारी करायची, जे पैसे त्यांनी घेतले अग्रवाल परिवाराकडनं त्याची रिकव्हरी त्यांनी केली पाहिजे। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह अभिजित पोते, TV9 मराठी।